नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अबीर गुलालचा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला आता पाठवणीची वेळ आलेली आहे। श्री आणि अगस्त्याचं लग्न फायनली झालेलं आहे आणि आता पाठवणी करत असताना धनाजीराव गायकवाड म्हणजे श्रीचे बाबा श्री सगळेच इथे हळवे झालेत। अर्थातच लग्नाची पाठवणी आहे म्हटलं प्रत्येकजण इथे हळवा होतोय। तर ते सांगतात अगस्त्याला की श्री म्हणजे नीट वागेल काय, तुम्ही आता श्री तुमची जबाबदारी आहे, तुम्ही नीट सांभाळा। मग अगस्त्य इथे म्हणत असतो की आत्ताच तुम्हाला तुमची मुलगी परत मिळाली आणि लगेच लग्न झालंय, तर मी श्रीची नक्की काळजी घेईन। श्री आता माझी जबाबदारी आहे, तुम्ही तिची काळजी करू नका असं म्हणून तो इथे सांगतो। मग इथे आई पण इथे हात जोडतात अगस्त्याकडे आणि म्हणजे असं इमोशनल वातावरण तयार झालं आहे श्रीच्या पाठवणीचं। तर अगस्त्य त्यांना आश्वासन देतो की श्रीला काही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन, श्रीच्या डोळ्यात एक टिपूस येणार नाही याची काळजी घेईन असं म्हणून ते सांगतायत। तर धनाजीराव पण सुद्धा इथे हात जोडतायत आणि अशा रीतीनं दोघांची पाठवणी करतायत। श्रीचा पाय निघत नाही आहे ॲक्च्युली, पण तरीसुद्धा अशी ती निघते आहे कारण सगळे खूपच वियर्ड परिस्थितीमध्ये लग्न झाले। कुणालाच कल्पना नव्हती की श्री आणि अगस्त्याचं लग्न होईल, पण जे काही घडलं त्याच्यानंतर श्रीचं आणि अगस्त्याचं लग्न सुलक्षणा निंबाळकर यांनी लावून दिलं। त्यामुळे श्री इथे म्हणजे सगळेच जण धक्क्यात आहेत। त्यामुळे अगस्त्य म्हणतो की प्रत्येकजण इथे धक्क्यात आहे, पण काळजी करू नका, मी श्रीला नक्की नीट सांभाळीन। आणि श्रीसुद्धा खाली मान घालून रडतीये, इमोशनल झाली आहे। इथे बोलत ती काहीच नाही आहे, फक्त ती रडतीये, डोळ्यातनं पाणी गळतंय तिच्या। आईसुद्धा इथे रडतायत। धनाजीराव अगस्त्याला इथे मिठी मारतात आणि मग त्याच्यानंतर सगळे इथे बाहेर पडायला निघतात। श्री आणि अगस्त्य दारापर्यंत जातात। आई आणि इकडे धनाजीराव दोघं जण इथे बघतायत श्रीला जाताना। खरंच काय वेगळं वाटत असेल ना त्यांना, कारण आत्ताच त्यांना कळतं की श्री त्यांची मुलगी आहे, शुभ्र ॲक्च्युली त्यांची मुलगी नाही आहे, हे जे काही सत्य आहे ते समोर आलेलं आहे आणि एकदम असं वाईट परिस्थिती झालेली आहे आणि आत्ताच तिचं लग्न करून द्यायला लागतं आहे, म्हणजे लग्न झालेलं आहे आणि ती आता तिच्या घरी चालली आहे, पाठवणी होती आहे। श्री आणि अगस्त्याकडे दोघं जण बघत असतात, तर श्रीसुद्धा दारात जाते आणि थांबते आणि तिला एकदम म्हणजे दुःख तिचं आवरत नाही, त्यामुळे ती परत इथे मागे येते आणि पहिल्यांदा ती बाबांच्या मिठी मारते बाबांना आणि रडते। खरंच बाप आणि मुलीचं नातं खरंच खूप वेगळं असतं ना। तुम्हाला पण तुमच्या पाठवणीच्या वेळी असा अनुभव आला असेल की तुम्हाला आईपेक्षा जास्त असं बाबांसाठी प्रेम दाटून येतं आणि तुम्ही बाबांना मिठी मारून रडता, किंवा तुमच्या घरामध्ये मुली असतील तर मुलीचं आणि बाबांचं नातं तुम्ही बघत असाल तर ते खूप वेगळंच नातं असतं, अनोखं नातं असतं बाप आणि मुलीचं, बाप लेकीचं। तर इथे श्री परत इथे धनाजीरावांना येऊन घट्ट मिठी मारते आणि रडते। आई तिला पाठीमागून सावरतात आणि मग ती आईंनासुद्धा इथे मिठी मारते। खूप असं इमोशनल वातावरण तयार झालं आहे, बोलणं काहीच नाही आहे, पण जे काही वातावरण समोर आपण बघतोय त्याच्यावरनं आपल्यालासुद्धा डोळे भरून येतात काही वेळासाठी। तर असं एकदम त्या असं रडतायत दोघी एकमेकींना मिठी मारून। तोपर्यंत इकडे सगळी बाकीची फॅमिली आली अगस्त्याकडची आणि अगस्त्याचा भाऊ सांगतो की अगं किती रडणार आहेस आता, डोळ्यातलं पाणी संपेल असं म्हणून जरा चेष्टा मस्करी करायचं इथे मूड करतो आणि म्हणतो धनाजीरावांना की तुम्ही काळजी करू नका, आजपासून तुम्ही ही सून म्हणून येतेच आहे, पण आजपासून ही आमची धाकटी बहीण असेल, लेकीच्या रूपामध्ये ती घरात गृहप्रवेश करणार आहे आणि जर आमच्या बहिणीला त्रास दिलास ना तर अगस्त्य तुझ्या डोळ्यातनं आम्ही पाणी काढणार असं म्हणून इथे ते सांगतायत। तिला त्यांनी बहीण मानलं या सगळ्यांनी, कारण छोटी पण आहे आणि सगळ्यांपेक्षा लहान पण आहे, त्यामुळे बहीण मानलंय त्यांनी आणि मुलगीच्या रूपामध्ये ती घरात येते असं इथे सांगतात। त्यामुळं धनाजीराव आणि आईसुद्धा खुश होतात आणि हात जोडून सगळ्यांचा इथे नमस्कार करतात की आता पाठवणीची वेळ झालेली आहे। परत हे सगळे सावरतात श्रीला आणि काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर असं त्या दोघी पण सांगतात। छान वाटत होतं अशी फॅमिली बघायला। तर अगस्त्याला आम्ही डोळ्यातनं पाणी काढायला लावू, तुझे कान धरू असं म्हणून तो दादा सांगतो आणि मग सगळे इथे तिला श्रीला आणि अगस्त्याला घेऊन सगळे इथे बाहेर जात असतात। श्रीला पाठमोरं बघून परत इथे आईचे आणि बाबांचे म्हणजे धनाजीरावांचे डोळे इथे भरून येतात आणि वाटेत गेल्यानंतर दारात गेल्यानंतर इथे श्रीला श्रीचे आई बाबा दिसतात, म्हणजे जी श्री ज्यांच्याकडे राहत होती इतके दिवस ते बाबा आणि आजी दिसतात आणि ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे श्रीला खूप काही बोलायला जातात बरं का प्रेक्षकांना। इथे बघूया पुढे काय काय होतंय ते। तर पाठवणी आता झालेली आहे, श्री आणि अगस्त्य निघालेले आहेत दोघं जण। श्री परत इथे पाठीमागे वळून बघतीये तर सावरतायत बाकीचे सगळे तिला आणि दारात आल्यानंतर नेहमीप्रमाणे ते पप्पा आणि आजी भेटलेले आहेत
आपल्या स्वभावाप्रमाणे श्री आधी त्यांना नमस्कार करायला खाली वागते, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागते. पण त्यांनाही ते आठवत असतं की सुलक्षणा निंबाळकर कशा बोलत होत्या. त्यांनी काय सांगितलेलं असतं की आत्ता अगस्त्य निंबाळकरची बायको शुभ्रा नाही आहे तर श्री आहे. हे ऐकल्यानंतर इथे ते म्हणतात की मी तुला आशीर्वाद देणार नाही, तू माझ्या मुलीचं सुख इथे ओरबाडून घेतलंयस, असं म्हणून ते काहीही बोलायला लागतात. अगस्त्य पहिल्यांदाच त्यांना इकडे थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही काहीही बोलू नका, ती आता माझी बायको आहे, नुसती श्री नाही आहे, श्री अगस्त्य निंबाळकर आहे, असं म्हणून ते इथे अगस्त्य श्रीची बाजू घेऊन इथे बोलत असतो आणि म्हणत असतो की आजपर्यंत तुम्ही खूप काही बोललाय तिला, तर आता तिला बोलताना विचार करून बोलायचं असं वगैरे तो इथे सांगतो. बिचारी श्री तिला प्रेमळ मनाने तिला म्हणजे तिच्या बाबांचा, पप्पांचा आणि आजीचा इथे आशीर्वाद हवा असतो, पण ते दोघं जण इथे आशीर्वाद द्यायला तयार होत नाहीत. मी आशीर्वाद देणार नाही, तू नातीचं सुख माझ्या ओरबाडून घेतलंयस असं म्हणून आजी पण इथे बोलतात आणि तुला मी आशीर्वाद अजिबात देणार नाही असं सांगतात. तर इकडे आई बघत असतात. धनाजीराव जेव्हा श्री आडवायला जात असतात तेव्हा त्या थांबवतात आणि अगस्त्य लगेच इथे बाजू घेतो श्रीची, तिच्या बाजूनं उभा राहतो. तुम्ही खूप बोललायत आजपर्यंत, खूप तिला त्रास दिलाय तुम्ही, पण इथून पुढे असं करायचं नाही, केलं तर मी काय करेन ह्याची मी सांगू शकत नाही असं म्हणून अगस्त्य सांगत असतो इथे. तर ते म्हणतात की ती बायको असेल तुझ्या घरात, पण मी काही तिला आता आशीर्वाद वगैरे देणार नाही. आणि तो एकदम असा रागानं धावून जात असतो. तेवढ्या तिकडे श्री त्याला थांबवते आणि तो असा गप्प शांत होतो श्रीनं थांबवल्यानंतर आणि तो सॉरी म्हणतो. कारण इथे तिच्या बाबांना, तिच्या वडिलांना, पप्पांना अगस्त्यानं काहीही बोलावं हे तिला इथे आवडत नाही. त्यामुळं अगस्त्याला जो काही राग आलेला असतो तो इथे तो गिळतो, शांत होतो, कारण श्रीनं त्याला इथे तसं करण्यापासून थांबवलेलं असतं. आणि हे दोघं जण आता शुभ्राला भेटायला गेलेत, माझ्या खऱ्या नातीला आम्ही भेटायला जातो असं म्हणून ते सांगून गेलेत. बघूया शुभ्रा आता यांना मान देते का, नेमका काय प्रकार करणार आहे शुभ्रा आता. कारण आधीच ती चिडलेली आहे, कारण श्रीचं लग्न झालं आहे अगस्त्यबरोबर, तिचं झालेलं नाही आहे. आयत्या वेळी हे सगळं बदललेलं आहे. आणि आता बघूया ही या दोघांना मान देते का, ह्या दोघांना पण हळीस पिढीस करते जसं या तिच्या आईबाबांना करत होती. ते आता कळेल पुढच्या भागात. त्याच्यासाठी आपल्याला सिरियल बघत राहावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बरं का. तर इकडे आता ते दोघं जण इकडे निघालेत, शुभ्राला भेटायला निघालेत. पण तरीसुद्धा श्री इथे म्हणते की आजच्या दिवसासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि प्लीज मला आशीर्वाद द्या असं वगैरे तिथं परत सांगत असते. पण ही दोघं काही आशीर्वाद द्यायला तयार होत नाहीत. दोघं जण तिचा म्हणजे असं तिला टाळून इकडे निघून जात आहेत पुढे. आणि ती निघून गेल्यानंतर आता पुढे घरी जायलाही निघतायत. तोपर्यंत इथे आई येते, म्हणजेच मम्मी येते. ज्यांच्याकडे श्री राहिली होती आजपर्यंत त्या तिच्या आई येतात. जरी त्या खोट्या असल्या, म्हणजे जरी त्यांनी तिला जन्म दिला नसला, पण त्यांनी तिला वाढवलं आहे. आणि श्रीला त्या इथे नटलेलं बघतायत, साजशृंगार केलेला बघतायत. गळ्यामध्ये दागिना, हातात बांगड्या, मेहंदी, गळ्यामध्ये हार, मंगळसूत्र, मुंडावळ्या कपाळाला, हे सगळं त्या श्रीचं रूप बघतायत आणि म्हणतायत तू खूप छान दिसतेस. आणि ही आईच आहे जी तिच्याबद्दल खूप चांगला विचार करत होती इतके दिवस. कारण पप्पा आणि आजी तिच्याबद्दल चांगलं बोलत नव्हते, पण आई तिच्याबद्दल खूप चांगलं बोलायची. आणि त्यांना बघून इकडे अगस्त्य पण खुश झाला आहे. काकू म्हणतायत, दोघं जण इकडे त्यांना नमस्कार करतायत. श्री तू खूप छान दिसतेस असं म्हणून आई कौतुक करतायत, मम्मी कौतुक करतायत श्रीचं. आणि मग श्री त्यांना मिठी मारून इथे रडते, खूपच रडते ती. आणि एकदम ती खूप रडत असते. त्या तिला समजावत असतात की काही काळजी करू नको, इथून पुढं तुझं नवीन आयुष्य चालू होणार आहे आणि माझे आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी कायम आहेत. जावई बापू चांगले आहेत असं म्हणून तिथे सांगत असते. तुझ्या स्वभावाप्रमाणे तू त्यांना जिंकून घे, त्यांच्या मनामध्ये घर कर, तिथल्या सगळ्या चालीरीती पद्धती ज्या काही आहेत त्या शिकून घेण्याचा प्रयत्न कर. आणि अगस्त्यला तर तू आधीपासून ओळखतेस, तो तुझा मित्र होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे बाळा माहिती आहे का, जर नवरा आपला मित्र असेल तर ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आहे. आणि त्या अगस्त्याला पण सांगतात की तू श्रीची काळजी घे, तिच्याकडनं काही चुकलं माकलं तर माफ कर, तुम्ही दोघं एकमेकांना सांभाळून राहा असं म्हणून त्या इथे अगस्त्याला पण सांगतात. अगस्त्यही म्हणतो की श्री आता माझी जबाबदारी आहे, आधी ती फक्त मैत्रीण होती, तिची काळजी तर मी आधीही घ्यायचो, पण आता ती माझी जबाबदारी आहे आणि मी तिची काळजी इथे नक्की घेईन. त्या असं परत मिठी मारते श्री आईला आणि मग रडते, ती खूपच रडत असते. तर इकडे अगस्त्य पण तिला सावरतो, आई पण सावरतात आणि सगळ्यांशी नीट वाग, सगळ्यांना प्रेमाने जिंकून घे, जसं आम्हाला तू जिंकून घेतलंस, आम्हाला माया लावलीस तशी बाकीच्यांना सुद्धा माया लाव असं त्या इथे सांगत असतात. आणि मग तिला म्हणायला सांगतात, असेल अंबाबाईची साथ
तर कशाला उद्याची बात हे जे श्रीचं पेटंट वाक्य आहे त्या त्याला म्हणायला लावतात आणि म्हणतात की आधीपर्यंत जशी तू हसत होतीस तशीच हसमुख चेहऱ्याने तू जा, हसत राहा असं म्हणून त्या इथे तिला समजावतात. श्रीला छान असं मायेनं समजावतात. हे सगळं बघून ना 2 मिनिटासाठी खरंच डोळ्यात पाणी येते बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला पण असा अनुभव आला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्या इथे खूप छान समजावतात श्रीला, सगळं म्हणजे व्यवस्थित राहा, सगळ्यांना जिंकून घे वगैरे इथं सगळं सांगतात आणि तिला परत त्या मूळ रूपात आणतात की आता तू परत म्हण असेल अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात असं श्री इथे म्हणते आणि मग छान हसतात. आणि त्याच्यानंतर इकडे अशी पाठवणी होते आणि श्रीला सांभाळून घ्यायला अगस्त्यला इथे त्याची आई सांगते आणि मग इकडे तीसुद्धा निघून जाते ह्या दोघांच्या पाठीमागून, कारण ती दोघं जाता काय तिथे गोळ घालणार आहेत हे बघण्यासाठी त्या इथे निघून जातात. तर त्या अशा निघून जाऊन परत श्रीकडे बघत असतात. श्री अशी छान नटलेली वगैरे आहे आणि तिचं ते लग्न झालं आहे. श्रीसुद्धा प्रेमच करत असते ना अगस्त्यावर, पण ती आपल्या भावना इथे लपवून ठेवत असते आणि अगस्त्याला अजून त्याच्या प्रेमाच्या भावना कळलेल्या नसतात. त्यामुळे तो इथे आई सांगेल त्या मुलीशीच लग्न करायला तयार होत असतो. खरं तर या बाकीच्या घरच्यांना श्री आवडत असते, पण श्रीच्या रंगरूपावरून सुलक्षणा निंबाळकर तिला खूप बोलत असतात. आता बघूया इथून पुढे या दोघांचा संसार कसा होतोय, सुलक्षणा निंबाळकर नेमकं कसं रिॲक्ट करणार आहेत ती घरात आल्यानंतर, त्याच्यासाठी आपल्याला सिरियल इथे बघत राहावी लागेल. पाठवणी झाल्यानंतर इकडे श्री आणि अगस्त्य जायला निघाले तर आई आनंदाने त्यांच्याकडे बघतायत दोघांकडे, त्यांच्यावरून म्हणजे देवाला प्रार्थना करतायत की यांचा संसार सुखाचा होऊ देत. धनाजीरावसुद्धा इकडे बघत राहिलेत, डोळ्यात पाणी आहे प्रत्येकाच्याच आणि चष्मा काढून ते आपले डोळे पुसतायत. इथे इमोशनल वातावरण अजूनच झालेलं आहे, पण सगळे सावरत आहेत. श्रीच्या आणि अगस्त्याच्या चांगल्या संसारासाठी इथे प्रार्थना करत आहेत. आणि आता इकडे सुलक्षणा निंबाळकर ज्या काही आहेत त्या इथं फिरताना दिसत आहेत श्रीला आणि अगस्त्याला, आणि अगस्त्य श्रीला सांगून मी आईशी बोलून येतो असं म्हणून आईला म्हणजेच सुलक्षणा निंबाळकरना इथे भेटायला येतोय. आता बघूया या दोघांच्यात काय काय बोलणं होतंय. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, नेमकं अगस्त्य काय विचारेल सुलक्षणांना म्हणजेच आईला त्याच्या. तर इथे अगस्त्य आल्यानंतर त्या इथे मान फिरवतायत आणि अगस्त्य म्हणतोय की तू का मला टाळतेस, मी तुला कधीपासून विचारतोय की काय झालं, नेमकं असं काय कारण घडलं ज्यामुळे तू निर्णय पटकन बदललास. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकत आलो, अगदी तू म्हणशील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार झालो आणि तू ऐनवेळी इकडे शुभ्राच्या ऐवजी श्रीला का उभं केलंस, नेमकं काय कारण आहे ते मला कळलंच पाहिजे आणि तू मला ते सांगितलंच पाहिजे असं तो इथे म्हणत असतो सुलक्षणा निंबाळकरना म्हणजेच आईला. तर आई आता विचारात पडल्यात की ह्याला नेमकं काय कारण सांगायचं आणि त्या म्हणतात मी तुला कारण सांगितलेलं तुला पटणार पण नाही आणि तू त्याच्यावर काय विचार करशील, कसा रिॲक्ट होशील हे मला माहिती नाही आहे, त्यामुळे मी इथे तुला आत्ता ते कारण सांगू शकत नाही. जे झालं आहे ते होऊन गेलं आहे, तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे, त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार आता करू नकोस. पण अगस्त्य इथे हट्टालाच पेटला आणि तो सांगतोय की आता कारण मला पाहिजेच आहे आणि तू मला सांग की तू का केलंस असं. तर त्या म्हणतात की ह्या सगळ्या घडण्यामागे किंवा हे सगळं घडण्यामागे करण्यामागे धनाजीराव गायकवाडांचा हात होता, त्यांच्यामुळे मी हे सगळं केलं आहे. आता धनाजीराव गायकवाडांचं नाव ऐकल्यानंतर अगस्त्य इकडे श्रीकडे बघतोय. नेमकं काय घडलंय हे सुलक्षणा निंबाळकर अगस्त्यला सांगतील का, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढे त्या कशा वागतील श्रीशी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा सिरियल अबीर गुलाल. तर आम्ही हा जो रिव्ह्यू देतोय तो अगदी मनापासून करत असतो, तुमच्यासाठी आम्ही हा रिव्ह्यू लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा सिरियल अबीर गुलाल.